श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला हा पदार्थ कुणी खायला दिला तर चुकूनही खाऊ नका. तसेच या अमावस्येच्या दिवशी काही भाज्या आहेत त्या भाज्यांचे सेवन देखील आपण केले नाही पाहिजे. जर आपण या भाज्यांचे सेवन केले आणि हा जर पदार्थ खाल्ला तर आपल्या घरामध्ये गरिबी यायला सुरुवात होते. अमावस्येच्या वेळेस अशा काही घटना घडतात की आपली मुले अचानकपणे रडायला लागतात, चिडचिड करतात किंवा अमावस्येच्या दिवशी घरातील कोणीतरी व्यक्ती ही आजारी पडते. पण हे नेमकं होतंय काय, कशामुळे होतं हे आपल्याला कळत नाही. अगोदरच्या काळामध्ये या गोष्टी भरपूर घडायच्या, पण आता पण या गोष्टी कुठे ना कुठे घडणे या चालूच आहे. फक्त त्या गोष्टी घडण्याचे प्रमाण हे कमी झाले, पण या गोष्टी घडणे काही थांबले नाही. अमावस्येला आपल्याकडून देखील काही चुका होत असतात. अनपेक्षितपणे आपल्याकडून काही गोष्टी होऊन जातात, त्यामुळे आपल्याला त्याचा सामना देखील करावा लागतो. भरपूर वेळा असे होते की आपल्याला प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच वाटतो, मग आपले नातेवाईक असो किंवा आपले शेजारी असो, पण प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मकता ही असतेच. मग ते देखील अशा गोष्टी करू शकतात. त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी या काही गोष्टींची काळजीही घेतलीच पाहिजे. त्यामुळे आपल्याला देखील पुढे जाऊन हा त्रास होणार नाही. तसेच या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात आणि आपण हे उपाय ही सेवा जरूर करायला पाहिजे की ज्यामुळे आपले पितृ देखील प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात. अमावस्येला स्नान केल्यानंतर पूर्वजांना दर्पण करायला विसरू नका. कावळा कुत्र्यांना केलेल्या दानातून पूर्वजांना त्यांचा वाटा मिळत असतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही जे काही अन्न तयार करतात त्यातील काही भाग पूर्वजांना जरूर द्यावा. आपण जी चपाती बनवणार आहोत ती पहिली चपाती आपण कुत्रा किंवा गाय यांना जरूर खायला घालावी. मग तुम्ही अगदी कावळ्याला देखील खायला देऊ शकता, पण आपला जो पहिला वाटा आहे तो पूर्वजांना जरूर द्यावा. तसेच अमावस्येला मांस, मच्छी याचे सेवन करू नका. तसेच अमावस्येला हवन देखील करता येते. अमावस्येला कुठलेही शुभ कार्य करू नका. मग तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता, पण अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही शुभ कार्य ही करायची नाही. अमावस्येच्या दिवशी दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला तसेच जाऊ देऊ नका. तुम्ही अगदी त्या व्यक्तीला काही ना काही खायला देऊ शकता. अगदी छोटी वस्तू असली तरी पण ती देऊ शकता, पण ती व्यक्ती तशीच जाऊन देऊ नका. तसेच या दिवशी आपल्याला मांसाहार हा बिलकुलही करायचा नाही. केस व नखे देखील कापायचे नाही. चुकूनही या गोष्टी आपल्याकडून होता कामा नये. भरपूर वेळा आपल्याला या गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुकून होत असतात. तसेच या दिवशी आपण घरामध्ये भांडण करायचे नाही, क्लेश देखील करायचे नाही. वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, त्यामुळे आपण या गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी. आपण जर घरामध्ये भांडण केले, क्लेश केले तर आपल्याबाबत कायम नेहमी तसंच घडत असते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची. नेहमी सकारात्मक बोलायचं. बघा, आपल्याबाबत देखील व्यवस्थितच होईल. आपण जर नकारात्मक बोललो तर आपल्याबाबत देखील तसंच घडत असते. त्यामुळे नेहमी सकारात्मकतेने बोलत जा. आपल्याबाबत कधीही काही वाईट होणार नाही. तसेच अमावस्येच्या दिवशी फरची पुसताना आपण पिवळी मोहरी, हळद आणि गोमूत्र टाकून फरची पुसावी. यामुळे जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णतः दूर होते. किंवा जर तुमच्याकडे काळे मीठ असेल तर काळे मीठ टाकून फरची ही आवर्जून पुसावी, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होते. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता ही साचत असते. ती दूर होण्यासाठी आपण हे उपाय जरूर केले पाहिजे. आपल्या घरामध्ये जे काही बंद पडलेले सामान आहे त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत असते. त्यामुळे हे सामान देखील तुम्ही त्वरित बदलावे किंवा तुम्ही हे फेकून दिले तरी पण चालेल, पण असे सामान तुम्ही घरामध्ये अजिबातही बिलकुलही ठेवू नका. तसेच या दिवशी आपण कुलदेवताचे देखील स्मरण करायचे आहे. आपल्यावरती जर कोणी तांत्रिक बाधा काही करणार असेल, जर पूर्वजांचा आपल्यावरती आशीर्वाद असेल आणि कुलदेवताचा जर आपल्यावरती आशीर्वाद असेल ना, तर अशा गोष्टी बिलकुलही घडत नाही. त्यामुळे कुलदेवता प्रसन्न होण्यासाठी आपण उपाय सेवा हे केल्याच पाहिजे. तसेच आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन हे घेतले पाहिजे. तसेच कुलदेवीची ओटी देखील भरली पाहिजे. तसेच या अमावस्येला आपण उंबरठ्याचे लेपन देखील करायचे आहे, ज्यामुळे कोणी काही वाईट करणार असेल तर आपले वाईट देखील होणार नाही. उंबरठ्याचे लेपन करताना आपण हळद आणि गोमूत्र एकत्र करावे आणि त्याचे लेपन आपल्या उंबरठ्यावरती करावे. यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेरच राहील, आपल्या घराकडे येणार नाही. आपल्या घरामध्ये तिचा वास हा होणार नाही.
तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू चुकूनही खायची नाही. म्हणजे कोणी कितीही दिली, कितीही आग्रह केला तरी पण आपण चुकूनही खायची नाही. भरपूर वेळा अशा गोष्टी घडत असतात. आपल्या मुलांच्या बाबतच अशा गोष्टी घडतात, कारण की मुलांना लहान असतात, त्यामुळे त्यांना एवढी समज नसते. तुम्ही त्यांना देखील ही गोष्ट सांगून ठेवा. तर ही वस्तू तुम्हाला पांढऱ्या मिठाईच्या स्वरूपामध्ये देखील देऊ शकता, कारण की अशा वस्तू या स्वरूपामध्ये देखील दिल्या जातात. मग पांढरी मिठाई किंवा पांढरा पेढा किंवा अगदी खीर जरी तुम्हाला कोणी खायला दिली शेजारच्या व्यक्तीने किंवा नातेवाईकांनी, तरी पण आपण ही खीर किंवा पेढा किंवा मिठाई खायची नाहीये. अगदी तुमच्या लहान मुलांना देखील सांगून ठेवा, कारण की जर आपण ही वस्तू खाल्ली तर आपल्याच घरामध्ये भांडणे हे वाढतात, चिडचिडपणा, मुलांचे आजारपण आणि अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी व अशा गोष्टी तुम्ही चुकूनही खायच्या नाहीये. तसेच या दिवशी आपल्याला काही भाज्या आहे त्या देखील खायच्या नाहीये. तर पहिली भाजी म्हणजे वांग्याची भाजी या दिवशी खाऊ नये असे म्हणतात. त्यामुळे चुकून सकाळी देखील आपण वांग्याची भाजी करू नका आणि संध्याकाळी देखील आपण वांग्याची भाजी ही करायची नाही. तसेच या दिवशी जर आपण लाल मसूर डाळ घरामध्ये विकत आणली तर ते शुभ मानले जाते, पण या दिवशी लाल मसूर डाळ खाणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे या दिवशी लाल मसूर डाळ तसेच उडदाची डाळ चुकूनही करायची नाही आणि आपण खायची देखील नाही. भरपूर वेळा आपल्याकडून अशा चुका होऊन जातात, अनपेक्षितपणे आपल्याला माहीत पण नसते. मग आपण अशा भाज्या बनवत असतो आणि त्याचे परिणाम आपल्यावरती काही दिवसांनी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजीही घेतलीच पाहिजे. तसेच अमावस्येच्या दिवशी कुठेही तुम्ही फिरू नका. अगदी घराच्या बाहेर काम असले तरच तुम्ही जा, पण काही काम नसताना कुठेही रिकाम्या जागी आपण जाऊ नये. तुम्ही तुमच्या कामाव्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी कुठेही फिरू नका, कारण की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यावी. तुम्ही भरपूर वेळा असे ऐकले असेल की अमावस्येच्या दिवशी ॲक्सिडेंट झाला किंवा भरपूर काही गोष्टी या घडत असतात. आपल्याला या गोष्टींची जाणीव नसते, माहीत नसतात, त्यामुळे हे सर्व काही होत असते. तसेच या दिवशी आपण घराचे बांधकाम देखील करू नये किंवा कोणतेही शुभ कार्य हे करू नये. यामुळे आपल्या कामामध्ये अडथळे हे येत असतात. तसेच तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर अमावस्येच्या दिवसापासून फिरायला जायला सुरुवात करू नये. अमावस्येच्या नंतर तुम्ही फिरायला जाऊ शकता. मग तुम्हाला कुठे लांब जायचे असेल 3-4 दिवसांसाठी तर तुम्ही अमावस्या झाल्यानंतर जा, पण अमावस्येच्या दिवशी बिलकुलही घरातून बाहेर निघू नका. तसेच या दिवशी आपल्याला मुळा आहे, मुळ्याचे सेवन देखील बिलकुल करायचे नाही. या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आणि अडथळे हे येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.